आता जाणार आहे आपण थर्ड इयर. थर्ड इयर हे इम्पॉर्टंट पार्ट आहे. याचं कारण 2018ला आपल्याला कुठल्या इयरचं शॉर्ट वर्किंग रिकवर करण्याचं शेवटचं वर्ष आहे, तो 2016. 2016ला जे काही शॉर्ट वर्किंग सफर करावं लागलेलं आहे त्याची रिकव्हरी 2018पर्यंत आपण करणार आणि 2018ला जे अनरिकवर राहील, 2018ला जे अनरिकवर राहील ते काय करायला लागेल, आपल्याला राईट ऑफ करायला लागेल. हा खूप इम्पॉर्टंट पार्ट. मग आता 2018ला सिच्युएशन काय बघा, रॉयल्टी आहे 12,000, रॉयल्टी किती आहे 12,000 आहे आणि मिनिमम रेंट किती आहे 16,000, बरोबर. म्हणजे रॉयल्टी परत मिनिमम रेंटपेक्षा कमी आली, रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा कमी आली. म्हणजे इथे पुन्हा एकदा लेसीला शॉर्ट वर्किंग सफर करावं लागलं. किती 4,000. समजतं आहे, रॉयल्टी इज लेस दॅन मिनिमम रेंट, पुन्हा शॉर्ट वर्किंग सफर करायला लागलं 4,000. आता जर रॉयल्टीज मिनिमम रेंटपेक्षा कमी असेल तर रिकव्हरी पॉसिबल आहे का, नाही आहे. रिकव्हरी कधी पॉसिबल होते, जेव्हा रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा जास्त असेल, एक्स्ट्रा पैसे लेसीकडे असतील तरच तो रिकव्हरी करणार. सो रिकव्हरी पॉसिबल नाही. आता काही राईट ऑफ करायचं आहे का, तर येस. 2016चं जे शॉर्ट वर्किंग 4,000 रुपये सफर करावं लागलं होतं लेसीला, ते कधीपर्यंत रिकवर करू शकत होता, तो नेक्स्ट 2 इयर्स. म्हणजे 2017ला रिकवर करू शकतो आणि 2018ला रिकवर करू शकतो. 2016चं शॉर्ट वर्किंग 2017ला रिकवर करू शकतो, त्यावेळेस रिकवर करू शकलो नाही. 2018ला रिकवर करू शकतो, त्यावेळेस पण आत्ता रिकवर करू शकलो नाही. जरी म्हटलं तरी 2019ला ते रिकवर आपण करू शकत नाही, कारण त्याची लिमिट ती संपते. म्हणजे 2018ला आपण 2016चं काहीही शॉर्ट वर्किंग रिकवर करू शकलो नाही. त्यामुळे हे सगळंच्या सगळं शॉर्ट वर्किंग आपल्याला राईट ऑफ करायला लागेल. हे समजतं आहे का बघा, हा महत्त्वाचा मुद्दा याच्यातला. द शॉर्ट वर्किंग सफर्ड ड्युरिंग द इयर 2016 कुड बी रिकवर्ड इन नेक्स्ट 2 इयर्स. इट मीन्स इट कुड बी रिकवर्ड इन 2017 और 2018, बरोबर. पण ह्या 2 वर्षांमध्ये आपण ते रिकवर करू शकलो नाही. त्यामुळे 4,000 शॉर्ट वर्किंग ॲट द एंड ऑफ द 2018, इट मीन्स आफ्टर 2 इयर्स इट शुड बी रिटर्न ऑफ. ते रिटर्न ऑफ केलं. मग आता जी अमाऊंट पेएबल आहे लेसरला ती किती आहे, तर रॉयल्टी 12,000, मिनिमम रेंट 16,000, विच एव्हर इज हायर. म्हणजे पेएबल किती राहणार आपल्याला, मिनिमम रेंट 16,000 रुपये. हे लक्षात आलं, हा महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये. ओके. आता एंट्रीज आपण करणार आहे 2018च्या. याच्यामध्ये पुन्हा जे काही चेंजेस आहेत ते करून घेत आपण. ओके. पुन्हा एकदा रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा कमी आणि शॉर्ट वर्किंग सफर झालं. रॉयल्टीज अकाउंट डेबिट, रॉयल्टी झाली आपली 12,000, बरोबर आहे. किती शॉर्ट वर्किंग सफर करायला लागलं, 4,000, 4,000. आणि ॲक्च्युअल अमाऊंट किती पेएबल आहे, 16,000. येतं लक्षात. एवढी रॉयल्टी, एवढं शॉर्ट वर्किंग सफर करायला लागलं, बेअर करायला लागलं लॉस, म्हणून त्याला डेबिट ऑल एक्सपेन्स लॉसेस. आणि क्रेडिट द क्रेडिटर म्हणून बीला अमाऊंट पेएबल आहे 16,000. आता पुढे बीला किती अमाऊंट पेएबल आहे, 16,000, ती पेड करणार. लेसर अकाउंट डेबिट टू बँक, बी अकाउंट डेबिट टू बँक 16,000. बरोबर. लास्ट एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टीज अकाउंट. जी काही रॉयल्टीची अमाऊंट आहे, ती तुम्ही प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करणार. तर ती अमाऊंट किती तुमची 12,000. आता इथे आपल्या एंट्रीज संपल्या, बरोबर आहे. जर तुम्ही असा विचार करून इथे थांबलात की इथं आपल्या एंट्रीज संपल्या, तर तुमचं चुकणार आहे. कारण इथे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असा आहे, तो तुम्हाला सांगायचा आहे, तो हा आहे की हे जे 4,000 रुपये शॉर्ट वर्किंग जे रिकवर झालेलं नाही आहे 2016चं, हे जे 4,000 शॉर्ट वर्किंग 2016चं जे रिकवर झालं नाही आहे ते राईट ऑफ केलं आहे. राईट ऑफ केलं म्हणजे तो टोटली लॉस झाला, पुढे ते रिकवरच होऊ शकणार नाही. तर ही राईट ऑफची एंट्री आठवणीने आपल्याला इथे करायची. कुठल्या वर्षात, थर्ड इयरमध्ये.
तर ती एंट्री आपण ऑलरेडी तुम्हाला लिहून दिलेली आहे. ती एंट्री अशी आहे, अनरिकवर्ड शॉर्ट वर्किंग राईट ऑफ केलं तर तुमची एंट्री अशी आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू शॉर्ट वर्किंग अकाउंट. जेवढं शॉर्ट वर्किंग तुम्ही राईट ऑफ केलेलं आहे, बरोबर आहे, म्हणजे जेवढं अनरिकवर्ड शॉर्ट वर्किंग तुम्ही राईट ऑफ केलेलं आहे ते सगळंच्या सगळं प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करायचं. कारण इयर एंडला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का प्रिपेअर करतो, तर आपल्या बिझनेसमध्ये झालेले प्रॉफिट्स, गेन्स, त्याचबरोबर झालेले लॉसेस आणि एक्सपेन्स आपल्याला रेकॉर्ड करायचे. मग जर तिसऱ्या वर्षी आपण पहिल्या वर्षीचं शॉर्ट वर्किंग रिकवर करू शकत नसू आणि अकॉर्डिंग टू लीज ॲग्रीमेंट जर आपल्याला ते राईट ऑफ करायचं आहे, तर ते जे काही 4,000 रुपये अनरिकवर्ड आहेत ते आपल्याला इथे कंपल्सरी काय करावे लागणार, राईट ऑफ. हा पॉईंट सगळ्यांना लक्षात येतो का बघा. त्यामुळे इथे एक इम्पॉर्टंट पार्ट मार्क करून ठेवा की ज्या वर्षी तुमचं अनरिकवर्ड शॉर्ट वर्किंग असेल आणि तुम्ही ते राईट ऑफ केलं असेल, ज्या वर्षी तुमचं अनरिकवर्ड शॉर्ट वर्किंग असेल आणि तुम्ही ते राईट ऑफ केलं असेल, तर त्या वर्षी इयर एंडला सगळ्यात शेवटी ते अनरिकवर्ड शॉर्ट वर्किंग प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करायचं आहे. ओके, आता आपण नेक्स्ट इयरकडे जाऊयात, म्हणजे लास्ट इयर. आता इथे काय सिच्युएशन आहे बघा. 2019ला आपण कुठलं शॉर्ट वर्किंग रिकवर करण्याची शेवटचं वर्ष आहे, तर 2017. 2017ला जे शॉर्ट वर्किंग 3,000 सफर केलं, 2017ला जे 3,000 रुपये शॉर्ट वर्किंग सफर केलं ते पुढच्या 2 वर्षात रिकवर करू शकतो. मग आता 2017चं 18ला रिकवर होऊ शकलं का, तर नाही होऊ शकलं. 2019ला आपण ट्राय करणार जर पॉसिबल असेल तर. मग 2019ला आपली रॉयल्टी 18,000 आणि मिनिमम रेंट किती, 16,000. म्हणजे कमीत कमी रक्कम तर आपल्याला 16,000 द्यायचीच आहे, कोणाला, लँडलॉर्डला किंवा लेसरला. आणि रॉयल्टी जास्त असेल तर खरं तर रॉयल्टी द्यायला पाहिजे, विचएव्हर इज हायर म्हणून. पण एक कंडिशन अशी असते की जर तुमची रिकव्हरी असेल तर तुम्ही रिकव्हरी करायची. ओके, मग आता मुद्दा असा आहे की 18,000 आपल्याकडे रॉयल्टी आहे, मिनिमम रेंट आहे 16,000 आणि रिकव्हरी किती करायची आहे, तर ह्या 3,000ची. पण 18,000मधून 3,000 रिकवर केले, 18,000मधनं 3,000 रिकवर केले आणि 15,000 रुपये लेसरला दिले, असं करू शकत नाही, कारण मिनिमम रेंटची अमाऊंट 16,000. त्यामुळे इथे 18,000 आणि 16,000 यातला डिफरन्स किती आहे, 2,000 एक्स्ट्रा अमाऊंट आहे कोणाकडे, लेसीकडे. तेवढीच अमाऊंट तो रिकवर करू शकतो. रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा जास्त आहे, त्यामुळे शॉर्ट वर्किंग सफर होणार नाही. पण डिफरन्स बिटवीन द टू ते किती आहे, 2,000, तेवढीच तो रिकवर करणार. हे समजतं आहे का बघा. 18मधले 3,000 रिकवर केले आणि 15,000 दिले असं करू शकत नाही, कारण मिनिमम रेंटची अमाऊंट आहे 16,000. मिनिमम रेंटपेक्षा जी काही एक्स्ट्रा अमाऊंट असेल त्यातनंच तुम्ही काय करू शकता, रिकवर करू शकता. हा इम्पॉर्टंट पॉईंट. आता काय झालं नीट बघा, इथे महत्त्वाचा मुद्दा सांगायचा. 18,000 16,000मधला डिफरन्स 2,000, ते 2,000ची रिकव्हरी झाली, बरोबर आहे. किती ॲक्च्युली रिकवर करायचे होते, 3,000. आणि हे 3,000 रिकव्हरीचा पिरियड कधी संपतो आहे, 2019ला. 2019 नंतर 2017ची रिकव्हरी पॉसिबल आहे का, तर नाही. म्हणजे 3,000पैकी 2,000ची रिकव्हरी झाली, 1,000 जे रिकव्हरी राहिली आहे ती पुढच्या वर्षी करूच शकणार नाही. म्हणजे ते याच वर्षी काय करावे लागणार, राईट ऑफ करायला लागणार. हा इम्पॉर्टंट पार्ट मी आता इथं लिहितो. हे 2017चे आपण राईट ऑफ करणार. हे कळतं आहे का बघा सगळ्यांना. 3,000 रुपये तुम्हाला शॉर्ट वर्किंग सफर करायला लागलं लेसीला, 2 वर्षांचा पिरियड आहे. ज्या वर्षी शॉर्ट वर्किंग सफर केलं त्याच्या पुढच्या 2 वर्षात तुम्हाला रिकव्हरी करायची. मग 3,000चं 2017चं जे हे शॉर्ट वर्किंग आहे ते 18ला झालं नाही, 19ला 2,000 रिकवर करू शकलो. 1,000 जे अनरिकवर्ड राहतात ते 2020 साली रिकवर करू शकणार नाही अकॉर्डिंग टू लीज ॲग्रीमेंट. म्हणून त्याच वर्षी उरलेले 1,000 आपण काय केले, राईट ऑफ केले. मग अमाऊंट पेएबल टू लेसर किती राहणार, 18मधले 2,000 रिकवर झाली, म्हणजे 16,000 आपण
पेड करणार. हा पार्ट सगळ्यांना लक्षात आला का बघा, हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता ह्याची आपण एंट्री करणार. यामध्ये आपण चेंजेस करून घेऊ. इथे शॉर्ट वर्किंग रिकवर झालं आहे, बरोबर आहे. शॉर्ट वर्किंग सफर नाही आहे, त्यामुळे आपल्याला तो चेंजेस करावे लागतील, ते आपण करून घेऊ. बाकीच्या अमाऊंटचे चेंजेस आहेत. ठीक आहे. 2019 रॉयल्टीज अकाउंट डेबिट. किती रॉयल्टीज आहे तर 18,000, बरोबर. नंतर जेवढं शॉर्ट वर्किंग रिकवर केलं तर आपण त्याला क्रेडिट देतो. रॉयल्टी शॉर्ट वर्किंगपेक्षा जास्त आहे आणि शॉर्ट वर्किंग रिकव्हरी आहे, तर आपण म्हणतो टू शॉर्ट वर्किंग अकाउंट. बरोबर. किती रिकव्हरी केली आपण, फक्त 2,000ची, आणि ॲक्च्युअल अमाऊंट पेएबल किती आहे 16,000. ओके. चेंज झाला एंट्रीमध्ये. रॉयल्टी इज ग्रेटर दॅन मिनिमम रेंट अँड शॉर्ट वर्किंग रिकवर्ड. पुढे सेकंड एंट्री सेम असते. जेवढी अमाऊंट लेसरला पेएबल आहे तेवढी पे करणार. बी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. जेवढी पेड करायची तेवढी, म्हणजे 16,000. त्यानंतर जी काही रॉयल्टीची अमाऊंट आहे 18,000 ती पूर्णपणे आपण प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टीज. कळतं आहे. इथे पुन्हा एकदा प्रॉब्लेम संपलेला नाही. याचं कारण असं आहे की हे जे काही राईट ऑफ केले ना 1,000 रुपये शॉर्ट वर्किंग, त्या राईट ऑफची एंट्री आपल्याला पुन्हा एकदा करावी लागणार. तर ती एंट्री आपण ऑलरेडी एंट्री इथे लिहिली होती, तीच आपण इथे करणार आहे, फक्त त्याची अमाऊंट चेंज होईल. किती अनरिकवर्ड आपण राईट ऑफ केलं तर 1,000 रुपये. त्यामुळे लास्ट एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 1,000 टू शॉर्ट वर्किंग 1,000. बरोबर आहे. म्हणजे हे लास्ट इयर मी पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो. लास्ट इयरला सिच्युएशन अशी आहे की तुमची रॉयल्टी मिनिमम रेंटपेक्षा जास्त आहे आणि तुम्ही शॉर्ट वर्किंग रिकवर करू शकता. त्यामुळे रॉयल्टी डेबिट टू शॉर्ट वर्किंग टू बी लिमिटेड. सेकंड एंट्रीमध्ये लेसरला अमाऊंट पेड केली, बी टू बँक अकाउंट. थर्ड एंट्रीमध्ये रॉयल्टीचा बॅलन्स प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर केला, प्रॉफिट अँड लॉस टू रॉयल्टी. आणि लास्ट एंट्री इम्पॉर्टंट, जे शॉर्ट वर्किंग अनरिकवर्ड राहिलं आहे, जे रिकवर करू शकत नाही ते राईट ऑफ केलं, प्रॉफिट अँड लॉस टू शॉर्ट वर्किंग 1,000. इथे हा प्रॉब्लेम आपला संपला. या प्रॉब्लेममध्ये चेंज काय होता तर ज्या वर्षी शॉर्ट वर्किंग आहे त्याच्या पुढच्या 2 वर्षांमध्ये आपल्याला रिकव्हरी होती. त्यामुळे शॉर्ट वर्किंग रिकवर कुठं होतं आहे आणि कुठे राईट ऑफ होतं आहे हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला 2 वर्षांची लिमिटेशन्स दिलेले आहेत शॉर्ट वर्किंग रिकव्हरीसाठी, तर दुसऱ्या वर्षी जेवढं शॉर्ट वर्किंग रिकवर होईल पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी तेवढं आपण प्रयत्न करणार. दुसऱ्या वर्षी जर अनरिकवर्ड काही शॉर्ट वर्किंग राहिलं तर ते त्याच वर्षी राईट ऑफ करायचं. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि त्याची एंट्री आपल्याला आठवणीने करायची आहे. याच्या पुढच्या प्रॉब्लेममध्ये आपण काय करणार आहे, अशाच प्रकारे एंट्रीज पण करणार आहोत, पण त्याचबरोबर आपल्याला लेजर अकाउंट्स पण विचारतात. तर जर्नल एंट्रीज आणि लेजर अकाउंट्स असं आपण दोन्ही पार्ट करणार आहे. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही कमेंट नक्की द्या. त्याचबरोबर हा जो काही व्हिडिओ आहे त्याच्याखाली आपण डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, त्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. त्या लिंकवर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्ही आपल्या कॉमर्स गुरुकुल या पोर्टलवर जाल. तिथे हा पूर्ण कोर्स तुम्हाला अगदी नॉमिनल फीजमध्ये आपण अवेलेबल करून दिलेला आहे. त्यामुळे सगळ्यांनी नक्की लिंकवर क्लिक करा आणि एनरोल करा. बाकीचा पार्ट आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.